चौफेर न्यूज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आरोग्य, कृषी प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत महाराष्ट्र चौफेर न्यूज। प्रत्येक वेळेस येतो निवडणुकीत जसा रेल्वे तसं ऊसतोड कामगारांचा। आता ऊसतोड कामगारांचं साधी नोंद तरी आहे का? ऊसतोड कामगार किती आहेत आणि हे आहेत आयडेंटिफाय। जसा एखाद्या शाळेचा शिक्षक असेल, जसा एखाद्या संस्थेचा सेक्रेटरी असेल, जसा एखादा कोणी चेअरमन असेल, जसा आमच्यासारखा एखादा जिल्हा परिषद सदस्य असेल, एखादा ग्रामपंचायत त्याचे आयडेंटिटी आहे, त्याचं नाव आहे, त्याच्या नावापुढे ते लिहिलेलं आहे। असा एखादा ऊसतोड कामगारांचा कुठं आयडेंटिटी तरी केले का? आयडेंटिफाय तरी आतापर्यंत ज्याने वर्षानुवर्ष राजकारण ऊसतोड कामगारांच्या जीवावर केलं, नावावर केलं, त्यांनी कुठेतरी नोंद केली? मी तुम्हाला पहिल्यांदा एक शब्द देणार आहे की मी या बीड जिल्ह्याचा खासदार झाल्याच्या नंतर पहिलं काम काय करायचं, ऊसतोड कामगारांची नोंद करून घेणार। शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यासाठी तुम्ही तळमळीने सांगताय आम्ही असं केलं, त्या शेतकऱ्याला तर देशोधडीला लावायचं काम जर कुणी केलं तर 50 वर्षात, 60 वर्षात, 70 वर्षात ज्या कुणी आज मागच्या सरकारने केलं तेवढं काम तुम्ही आता केलं। बोलत बोलत ते म्हणतात तुम्ही 60 वर्ष काय केलं, मग आम्ही 5 वर्षात कसं करावं? अरे 60 वर्ष काय केलं, तुम्ही काय केलं? मोदी तुम्ही आलतात, केंद्रात 3दा आलतात ना, हे लक्ष विसरूनच जाते। 70 वर्ष झालं का आमच्यावरच आहे? कुठं सलग काँग्रेसचं सरकार आहे साहेब? 95 ला युतीचं सरकार आलतं ना, त्यावेळेस काय तुम्ही दिली लावली? ती पण जरा कमी करा, आमची 5 वर्ष वजा करा। पण आमचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस कमीत कमी लोक सुखानं जगत होते। आमच्या दुधाच्या बाबतीत आता साहेबांनी सांगितलं, ज्या दूध शेतीला जोडधंदा म्हणून दुधाकडे बघितलं जाते, त्या दुधाचा व्यवसाय सुद्धा मोडकळीत काढला पूर्ण। कुठल्या दूध संस्थेचं दिवस साहेब म्हणले आम्ही कर्ज दिलं, कसं भेटल? शेतकऱ्याला दिलेलं कर्ज तुम्ही दूध संस्थेच्या चेअरमनला दिलेलं कर्ज भेटत असते का? ते दुधाचा धंदा तोटेत आहे। दुधाचा धंदा एकदम मी सांगितलं, आता एका गावात सांगितलं की दुधाचा धंदा शेतीसाठी खूप उपयुक्त धंदा आहे, पण ह्या 5 वर्षात या सरकारने आल्यापासून तो धंदा फार मोडकळीस काढला। आणि फक्त यांना काय छोटे छोटे उद्योगच नाही पाहिजे, सहकार क्षेत्र पूर्ण मोडीस काढायचंय आणि जे ग्रामीण भागातला आपला शेतकरी संपुष्टात आणायचा आहे, शेतकरी जातच संपवायची आणि यांना इंडस्ट्रियल शेती करायची। इंडस्ट्रियल शेती महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ती तुम्ही करत नाही, तुम्ही फक्त गोरगरिबावर अन्याय करायचं काम करतात। ज्या पद्धतीने आमच्या शिक्षण संस्थेतील लोकांना सांगितलं त्याच पद्धतीने रेल्वेचं, आपली रेल्वे माझ्या जन्मापासून मी ऐकतो, रेल्वे लोकसभेची निवडणूक आली की 2 महिने अगोदर रेल्वे सुरू झालीच, झुक 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 आवाज येतो त्या रेल्वेचा। कधी 5 वर्ष येत नाही, 4 वर्ष 10 महिने त्याचा आवाज येत नाही, पण शेवटच्या 2 महिन्यात आवाज येतो। कधी नाही ती या भारतीय जनता पार्टीचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आलं होतं। आणि या रेल्वेला जर तसा विचार केला तर मंजुरी कुणी दिली होती? तर या रेल्वेला मंजुरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रात मंत्री असताना, काँग्रेसचं सरकार केंद्रात असताना, आदरणीय या कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 50% वाटा राज्याचा देऊ, 50% केंद्राने द्या। विलासराव साहेब असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काळात ती मंजूर झालेली रेल्वे, त्याच्यानंतर त्याला बजेट पडताना सर्वे करणं ते झाले, प्रक्रिया 5 वर्षात कंप्लीट झाली। तिथून पुढे तुम्हीच खासदार आहेत, तिथून पुढच्या काळात तुम्ही बजेट टाकायला पाहिजे होतं। आता आम्ही समजून घेतलं की मागच्या काळात सरकार नव्हतं म्हणून बजेट नाही आलं, आता तर सरकार आहे तुमचं। या सरकारच्या काळात तुम्ही सांगता रेल्वेचं, रेल्वे कुठे 5 वर्षात 20%, आता पुढच्या निवडणुकीत 5 वर्षात आणखी 20%, म्हणजे 25 वर्षाचं तुमचं आयुष्य नोकरी लागले पासून 25 वर्षात 100%, त्यावेळेस तुम्ही रिटायर। अशा पद्धतीचं काम या सरकारने केलंय। या सरकारचं काय करायला पाहिजे? या सरकारच्या बाबतीत जर सांगायचं मला, आमची सेवा सोसायटी असो, कुणाची सेवा सोसायटी चालू साहेब? एक तरी त्याचं काय कारण आहे? सेवा सोसायट्या बंद पडण्याचं कारण काय? डीसीसी बँकेचा एक घटक म्हणून काम करणाऱ्या सेवा सोसायट्या आहेत। डीसीसी बँकेच्या ज्या गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या ज्या ठेवी डीसीसी बँकेत होत्या, त्या डीसीसी बँक खाऊन मगरमस्त झालेले सर्व लोक तुमच्या सोबत आहेत। जेलमध्ये जाऊन आले तर ते तुमचे
आणि मग जे इमानदारीने तुमच्या बरोबर राहिले असे आदरणीय बांगर साहेबासारखे, आदरणीय बाळासाहेब वाजपेयी काकासारखे, आदरणीय अप्पासाहेब राग सारखे, आदरणीय सतीश साहेबासारखे, हे सर्व यांना तुम्ही काय संशयाच्या नजरेत बघतात आणि जे चोर आहेत त्याला शाहू मानतात. अशा पद्धतीनं डीसीसी बँकेचे पैसे गोर गरिबांचे, शेतमजुरांचे, शेतकऱ्यांचे पैसे होते ते त्यांना मिळत नाहीत. आता डीसीसी बँकेकडे पैसे आले तर ते पैसे कुणाला मिळाले? बँकेचं कर्ज द्यायला मिळाले, बँकेवाल्याला दिले, मोठ्या ठेवीवाल्याला दिले, शेतकऱ्याचे पैसे नगरच्या बॉर्डरच्या पुढे आले नाही. नगरच्या बॉर्डरला म्हणजे फक्त 15 किलोमीटरवर आलेली रेल्वे आणि त्याची चाचणी 5 वर्षात 15 किलोमीटर तर 265 किलोमीटर जायला किती वर्ष लागतील? माझं पोरग, माझ्या पोराचं पोरग, पोरात त्याचं पोरग जरी आलं तरी त्या रेल्वेत बसणार नाही. कळालं का? कोणीच काय लई पुकारायला दिसेल म्हणजे रेल्वे सुद्धा नाही. आता मी किती बोलत मला नाही लाजे, हलता येत नाही, घोंगडाळ केलं तर कसं उठावा माझ्याकडे. मी पण जास्त वेळ नाही घेणार. मला बऱ्याच वेळ जर वाटत होता आता आटोपतं घ्यावा, सर्वांनी आटोपतं घ्यावं, पण सर्वांचं जे मत होतं ते मांडायचं होतं. मला एकच विनंती तुम्हाला सर्वांना करायची, या जेवढ्या थापा देतात या थापाला कुणीही बळी पडणार नाही. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आपण सर्वजण शेतकऱ्याचे मुलं आहोत. आज कुणी जरी नोकरीला असला तरी आपले ओढलोपारीत आपण शेतकरी, आपला हा व्यवसाय आहे. बीड जिल्हाच नव्हे तर देशातील शेतकरी, देशातली जनता 70% शेतकरी आहेत. अशी शेतकरी शेती प्रधान देश म्हणून ज्या देशाची ओळख आहे असा देश कोणता असेल तर तो भारत देश होता. त्या भारत देशातल्या आपण बीड जिल्ह्यातील सर्व घटक आहोत. आमच्या बीड जिल्ह्यातील